नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिनमध्ये सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देण्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारचा परखड समाचार घेतला. ईडब्ल्यूएसच्या निर्णयामुळे जर 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा राजेंनी दिला. ईडब्ल्यूएस मधून आरक्षण देऊ नका असं खुद्द सरकारनंच नेमलेल्या वकिलांनी सांगितलं होतं, पण त्यांचा सल्ला झुगारून सरकारनं हा निर्णय रेटला. ईडब्ल्यूएसचं आरक्षण हे कोणत्या एका जातीसाठी नाही आहे, ते गावात धावणाऱ्या वडापसारखं आहे. त्यात अनेक घटक आहेत. आता आपल्याला वडाप हवंय की स्वतंत्र बोगी हवी आहे हे आपण ठरवायचं आहे असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. मला काय समजेना नेमकं काय चालू आहे. सरकार सुद्धा ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. ईडब्ल्यूएसच्या बाबतीत मी ज्यावेळी सांगितलं त्यांना त्यावेळी पटलं. आता एकदमच तिने हा विषय काढलाय. काय त्यांचं गणित आहे ह्याच्यातही मला काय कळत नाही. पण मला एक ह्या प्रसंगी सांगायचं आहे, 25 तारखेला ज्या सुनावणीत जे मला आता गडबड वाटायला लागली. आतापर्यंत मला मी नेहमी सरकारची बाजू घ्यायचं, सकारात्मक आहे म्हणायचं मी सरकार, पण आता मला निश्चित गडबड वाटायला लागलेली आहे. जर काय धोका झाला ह्याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहणार. जो काय निर्णय होणार आहे 25 तारखेला सुनावणीचा ते सरकारने काय करणार आहेत, मला तर हा मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. हा जर त्या निर्णय घ्यायचा अगोदरच घ्यायला पाहिजे होता. मला तर त्यांच्यावर शंकाच व्हायला लागली की आता सरकार हातबल झालेलं आहे की काय निर्णय आपला उलटाच लागणार आहे म्हणून आपण लगेच घेऊन टाकूया. पण परत एकदा मराठा समाजाच्या लोकांना मला सांगायचं आहे, तुम्ही ह्या सगळ्या त्या 10% किती टक्के बसताय ह्याचा अभ्यास करा. तुम्हाला किती टक्के आरक्षण मिळणार आहे ह्याचा अभ्यास करा. पटवालेजी जे सरकारचे वकील आहेत, ज्यांना आपण कोट्यावधी रुपये देतो, आपली जे केस आता लढवणार आहेत पुढं 25 जानेवारीला जी शेवटची अंतिम सुनावणी आहे, त्याही पटवाल्यांनी सांगितलं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल सल्ला देतात सरकारला, रेकॉर्ड आहे. जे सल्ला काय देतात, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते कोर्टात जातील आणि ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटकाचं आरक्षण घेतील. पण राज्यांनी ही पॉलिसी करू नये. आपल्याला धोका पत्करू शकतो आपण. आता सरकारने निर्णय घेतलाय आणि मी पूर्वी म्हटलंच होतं सरकारने हमी द्यावी, पण सरकारचा प्रमुख वकीलच म्हणतो हे घेऊ नये. तात्पुरता दिलासा म्हणून ईडब्ल्यूएस दिला आहे आणि हा ऐच्छिक विषय असून कोर्टात मराठा आरक्षण लढत आहोत. या विषयाला घेऊन लढतोय असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. कोर्टाने असंही निर्देशित केलेलं आहे की शासनाने 8 तारखेपर्यंत आपलं ॲफिडेव्हिट या संदर्भात दाखल करावं उच्च न्यायालयामध्ये. तिथे अर्ज कोणाचा होता त्याच्या बाबतीमध्ये. तर मुद्दा असं की शासनाला भूमिका पहिली होती घ्यायची. आता कोर्टानेच निर्देश दिले. कोर्टाने 10-12 केसेसमध्ये ऑर्डर्स काढल्या की यांना ईडब्ल्यूएस सवलती असतील तर त्यांना एससीबीसी असेल थांबावं लागेल, ईडब्ल्यूएस दोन्ही एक काहीतरी मिळेल. अशा ऑर्डर असताना आणि ॲफिडेव्हिट दाखल करत असताना शासनाचा पर्याय काय उपलब्ध आहे. आणि म्हणून ईडब्ल्यूएसचं जे चॅनल आहे ते उघडं आहे, त्याच्यामध्ये अनेक सवलती देण्यासारखी परिस्थिती आहे. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना त्याचा आरक्षणाचा लाभ घेता यावा आणि आरक्षणाचा विषय संपवावा असं मत जे आहे ते आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी मांडलेलं आहे. तुम्ही एकेकाळी आरक्षणाचे पुरस्कर्ते होतात. समतेचं आरक्षण मिळायला हवं, मराठा समाजाला मिळायला हवं असं पुस्तक तुम्ही लिहिलेलं होतं. संभाजी छत्रपतींना ते अर्पण केलेलं होतं. आता तुमची भूमिका अचानक बदलली कसं काय? तुम्ही आर्थिक दुर्बल घटकांमधून आरक्षण जे मिळतंय ते घ्या अशी भूमिका बदलायचं कारण काय, असा प्रश्न तुमच्यावरती उपस्थित केला जातो. बदललेली परिस्थिती अशी आहे की हा देश राज्यघटनेप्रमाणे चालतो. घटनेत नव्याने दुरुस्ती झाली. 103 व कलम आलं. 15/6 16/6 मध्ये दुरुस्ती झाली आणि त्याला संभाजीराजेंनी स्वतः मतदान केलं. म्हणजे बदललेली परिस्थिती अशी आहे की आर्थिक निकषाचं आरक्षण जी मूळ मागणी आहे मराठा समाजाची ती मान्य झालेली आहे. आणि ओबीसी समाजामध्ये 180 जाती होत्या पूर्वी, आता 404 जाती झालेल्या आहेत. केंद्रामध्ये 3743 जाती होत्या, आता त्या 4500 जाती झाल्यात. मुळातच ओबीसी वर्गामध्ये 52% जातीच्या आता 60% जाती झाल्या तर त्यांना 27% आरक्षण मिळते. मुळात 25% त्यांना त्यांच्या मूळ जातींच्या संख्येच्या कमी मिळते. त्याच्यात परत मराठा समाजाला, ज्याला आपण 32% जात म्हणतो मराठा कुणबी, जरी 16% म्हणली तरी ती जर समाविष्ट केली तर ते एक बर्डन होईल. आणि मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा हा जो संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा तो होतोय तर तो टाळला पाहिजे.
आणि खऱ्या अर्थाने मराठा कुणबी मराठाचं ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळतंच आहे आणि ज्या मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही त्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण घटनात्मक तरतुदीचं मिळत असताना आपण ते का सोडायचं? आणि जर त्यांना असं वाटत असेल की एसीबीसीचे आरक्षण याच्यामुळं रद्द होणार असेल तर मला असं वाटतं धनगर समाज आज एनटी म्हणून ओबीसीचं आरक्षण घेतोय आणि एसटीसाठी ते लढतायत. संभाजीराजेंना हे स्वतंत्र आहे की त्यांनी एसीबीसीच्या आरक्षणासाठी याचा पुढचा लढा कायम चालू ठेवा, पण ईडब्ल्यूएस पासून मराठा समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षण आणि नोकरीची संधी आता चालून आलेली आहे जी 2012 पासून 12 जानेवारी 19 पासून ते 2 वर्ष वंचित आहेत ती मोकळी केलेली आहे सरकारचं मी या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो, परंतु हे उशिरा आलेलं शहाणपणे. न्यायालय तो निर्णय हाणून पाडेल. एसीबीसीचं आरक्षण मूळ जे आहे ते आरक्षणच या निर्णयामुळे तकलादू होईल किंवा मिळणार नाही अशी परिस्थिती एकूण सरकारनं निर्माण केली असं त्यांचं म्हणणं. नाही, मुळात एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने जो स्टे दिलेला आहे ते 102वी जी घटना दुरुस्ती झाली ऑगस्ट 2018ला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाला. महाराष्ट्र सरकारने हा जो नवीन कायदा केला एसीबीसीचा त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे रेफर करायला पाहिजे होतं, परवानगी घेतली पाहिजे होती, कारण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग स्थापन झाल्यानंतर नवीन जात समाविष्ट करणं किंवा जाती वगळणं किंवा नवीन वर्ग तयार करण्याचे सर्व अधिकार आता केंद्राच्या राष्ट्रीय आयोगाकडे गेलेले आहेत. पण त्यांचं कुठलंही दखल न घेता त्यांनी हा कायदा केला फडणवीस सरकारने. मुळात फसवणूक आहे. एसीबीसीचा कायदाच एक फसवणूक आहे, ते एक मृगजळ आहे, ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही कारण ते 50%च्या वर आहे. सोशल बॅकवर्डनेसला 50%ची मर्यादा इंदिरा साहनी प्रकरणामध्ये घातलेली आहे, पण आर्थिक दुर्बलांसाठी 46 आर्टिकलचा आधार घेऊन 10%चं झालेलं आहे. त्यामुळं 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. एसीबीसी संभाजीराजे जे सांगतात एकाच जातीसाठी आहे आणि एकाच जातीसाठी सगळं मिळणार आहे, एका जातीसाठी वर्ग निर्माण करता येत नाही. SC ST OBC EWS हे जातीचे समूह आहेत. आपण मृगजळासारखं समाजाची दिशाभूल करू नये. जे समाजाच्या पदरात पडतंय ते न्यायी आरक्षण मिळवून द्यावं. त्यांना जर वाटतं तर ओबीसी मध्ये समावेशासाठी एसीबीसी रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये, तर सोशल बॅकवर्डनेस सिद्ध झाल्यामुळं ओबीसीचं जे 27%चं आरक्षण आहे त्याच्यामध्ये समावेश करण्यासाठी संभाजीराजेंनी लढा उभा करावा, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, एकूण ओबीसी म्हणजे तुम्ही पुन्हा मूळ मार्गावरती येत आहे की ओबीसी मध्ये समावेश करावा जर एसीबीसी नाही मिळालं तर, असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं नाहीये. माझं म्हणणं आहे की मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून ओबीसीचं आरक्षण मिळते आणि उरलेल्या मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळते, त्यामुळे मी समाधानी आहे. म्हणजे आता आरक्षणासाठी भांडायची काही गरज नाही असं तुमचं नाही, मत आहे? 40 वर्ष भांडलो ना. आता जागतिकीकरण आले, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, आता जागतिक संधी उपलब्ध झाल्यात. किती आपण आरक्षणावर अवलंबून राहणार आहे? व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि याच विषयाला घेऊन आपण जर लक्षात घेतलं तर कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून काढण्यात येणाऱ्या किसान आत्मनिर्भर यात्रेच्या पहिल्या टप्प्याला आजपासून सुरुवात झालेली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवस ही यात्रा होणार आहे आणि त्यावेळी सांगली जिल्ह्यात झालेल्या एका सभेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पवारांवर जोरदार टीका केली. पवार साहेबांचा मनावर घेऊ नका, ते उलटं बोलतात. कृषी कायद्याबाबत पवारांनी जनतेसमोर खरं बोलावं, अन्यथा पवारांना जाणता राजा नाही तर विश्वासघात राजा म्हणून इतिहासात ओळखलं जाईल, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. पवार साहेबांचं मनावर घेऊ नका, कारण ते ज्यावेळी असं जर बोलायला लागलं की सूर्य पूर्वेला उगवतोया तर समजायचं उद्यापासून सूर्य पश्चिमेला उगवणार आहे. ते उलट बोलत, कारण पवार साहेबांनीच आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवले मार्केट कमिट्या खतम झाल्या पाहिजे. त्या क्रांतिसिंहाच्या साक्षीनं या शेतकऱ्याच्या जाणत्या राज्याला मी सांगे, अरे शेवटी जाता जाता तरी तुम्ही खोटं बोलून जाऊ नका, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये तुमचा इतिहास लिहिला जाईल. तुम्ही शेतकऱ्याचे जाणते राजे नव्हता, तर तुम्ही शेतकऱ्याचे विश्वासघाती आणि खोटारडे राजे होता. हा इतिहास या महाराष्ट्रामध्ये तुमच्या बाबतीमध्ये लिहिला जाईल. त्याच काँग्रेसचा पोता राहुल गांधी म्हणतोय
कि मोदी ने कृषि बिल आणलं, जरा हमें समजाओ, हमें बताओ ये कैसा बिल है? अरे तुझ्या आजोबानं आमची माती केली, आमची कबर बांधली आणि तुझी विचारायला लागलं या हे बिल कसं आणलं या? राज्यात होणारी ही टीका तर दुसरीकडे दिल्लीमध्ये जर आपण बघितलं तर नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत हे शेतकरी मागे हटणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला। काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी हे यावेळी राहुल गांधींसोबत उपस्थित होते। थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला। पंतप्रधानांनी तात्काळ संयुक्त अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। देश को दिख रहा है कि किसान कानून के खिलाफ खड़ा हुआ है और मैं प्रधानमंत्री जी से कहना चाहता हूं कि ये किसान हटेगा नहीं। प्रधानमंत्री को ये नहीं सोचना चाहिए कि किसान और मजदूर घर चले जाएंगे, नहीं जाएंगे। जब तक ये कानून वापस नहीं लिया जाएगा, जॉइंट सेशन कीजिए और कानून को एकदम वापस लीजिए, क्योंकि किसान वापस नहीं जाने वाला है। पुढे राज्यातनं बातमी अशी की औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी ती शिवसेनेच्या वतीने अनेक वर्षांपासून होते आणि त्यातच काही दिवसांपासून लव औरंगाबाद आणि सुपर संभाजीनगर असे सेल्फी पॉइंट शहरात लावण्यात आल्याने सोशल मीडियावर लव औरंगाबाद विरुद्ध सुपर संभाजीनगर असा सेल्फी सामना जो आहे तो पाहायला मिळतोय। या शहराच्या नामकरणाच्या वादात आता मनसेने उडी घेत शहरात मोठमोठी होर्डिंग्ज लावलेली आहेत आणि या होर्डिंग्जवर येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत छत्रपती संभाजीनगर करा अन्यथा मग पुढे तुम्हाला परिणामांना तोंड द्यावं लागेल। त्यामुळे असा मजकूर लिहिण्यात आला आणि त्यामुळे येत्या काळात मनसे आणि प्रशासनात संघर्ष पाहायला मिळू शकतो। सध्या औरंगाबाद असलेल्या शहराचं नाव संभाजीनगर करा या मागणीवरून सतत राजकीय आणि दोन धार्मिक समाजामध्ये तेढ निर्माण होत असते आणि हा मुद्दा नेमका एखादी निवडणूक आली की औरंगाबादमध्ये तो चर्चेला जातो। आता महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसानंतर येऊ घातलेल्या आहेत, त्याच मुद्द्यावर आता संभाजीनगरचा मुद्दा औरंगाबादमध्ये चर्चेत येऊ लागला, त्यावरून वाद होऊ लागलेले। शहराच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरामध्ये अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट करण्यात आले। लव औरंगाबाद, लव खडकी, लोकांना इथपर्यंत काही म्हणणं नव्हतं, मात्र ज्यावेळेस सुपर संभाजीनगरचा सेल्फी पॉइंट झाला तिथून मग राजकीय आणि दोन सामाजिक समाजामध्ये तेढ निर्माण झाली। आता शिवसेना, एमआयएम आणि भाजपमध्ये संभाजीनगरवरून वाद सुरू झालेला असतानाच आता मनसेने त्यामध्ये उडी घेतलेली आहे आणि मनसेने आज बघू शकतो आपण शहरामधील एका भागात अशा पद्धतीचे फ्लेक्स लावलेले आहेत, जागवा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र, संभाजीनगर। प्रजासत्ताक दिनापर्यंत छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करा, नाहीतर अशा पद्धतीची धमकी आता मनसेने संभाजीनगर नामांतर करा, नाहीतर अशा पद्धतीची एक धमकी आता मनसेने दिलेली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये संभाजीनगरच्या वादावरून ठिणगी पडलेलीच असताना त्यामध्ये मनसेने घुसखोरी केली आणि आता एमआयएम सुद्धा त्यामध्ये पडलेलं आहे आणि आता तर मनसेने थेट धमकी दिलेली आहे। कारण मनसेने आता आपल्याला माहीत आहे की हिंदुत्वाचा अजेंडा घेतलेला आहे आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावरूनच संभाजीनगरचा वाद आहे। आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे। आता संभाजीनगरचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरतो हे महत्त्वाचं आहे, कारण औरंगाबादमध्ये दोन मुद्द्यावरून सतत राजकारण होतं। एक औरंगाबादला पाणी पुरवठा करणारी योजना, ती तर उद्धव ठाकरेंनी 1682 कोटीची योजना लॉन्च करून टाकली, तिचं काम सुरू केलंय। आता राहिला एकमेव मुद्दा संभाजीनगर। या संभाजीनगरच्या मुद्द्यावरून निवडणुका दूर जरी असल्या तर आतापासूनच वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। आता औरंगाबादकर या विषयाला किती महत्त्व देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि त्यातच नाणार रिफायनरीबाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी जाहीरपणे
वेगळी भूमिका मांडून संभ्रम निर्माण केलेला करणे ही साळवींची चूक असून साळवींना पक्षाकडून योग्य ती समज दिली गेली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. जमीन मालक असलेल्या तुरळक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असला तरीही ते नाराज झाले तरी चालतील, पण रिफायनरीला कडाडून विरोध करणाऱ्या 14 गावांमधल्या स्थानिक 80% लोकांचं हित पाहता कोणत्याही परिस्थितीत राहणार रिफायनरी आणि परिसरात रिफायनरी होऊ द्यायची नाही, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे केल्याचं राऊत यांनी सांगितलंय. त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिनेश किळुसकर यांनी. तर नाणार रिफायनरीबाबत राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी जाहीरपणे भूमिका मांडून संभ्रम निर्माण करणे ही साळवींची चूक असून साळवींना पक्षाकडनं समज दिली गेली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे. आमदार साळवींचं विधान आधी ते बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं असं वैयक्तिक मत आहे म्हणून, पण शिवसेनेने एकदा पक्षाची भूमिका ठरवल्यानंतर असं त्याच शिवसेनेच्या आमदाराने वैयक्तिक मत सांगून संभ्रम निर्माण करणं त्याच्याबद्दल काय सांगणार? खरं म्हणजे काल एका भावनेच्या पोटी राजन साळवी ते बोलून गेले, परंतु त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी त्याचा खुलासा केलेला आहे. आणि एक निश्चित की असं संभ्रमाचं वातावरण कोणी निर्माण करणं जबाबदार पदाधिकाऱ्यांनी हे योग्य नव्हेच. आणि परंतु त्यातल्या त्यात राजन साळवी साहेबांना त्यांची स्वतःची चूक कळल्यामुळे त्यांनी ती चूक सुधारणा केलेली आहे. त्यामुळे हा पूर्ण विषय आता मिटलेला आहे. पण एक नक्की, कोणत्या परिस्थितीमध्ये नाणार आणि परिसरामध्ये रिफायनरी कदापिही होणार नाही म्हणजे नाही, हे 100% निश्चित झालेलं आहे. हो, बरोबर आहे. दुसरीकडे मागे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा होता इथे सिंधुदुर्गमध्ये, त्यावेळी सुद्धा राजापुरातून काही लोक शिवसेनेचे पदाधिकारी, त्याच्यावर तुम्ही कारवाई नंतर पक्षाने केली, पण ते आले होते आणि त्यांना सपोर्ट त्यांनी व्यक्त केला होता. हे सुद्धा राजन साळवींचे समर्थक मानले जातात. पक्षाने याची काय दखल घेतली, ठरवलं आहे का काय साळवींमध्ये? काय तिथे काही जमीन मालक जे आहेत, मग ते शिवसेनेचे असतील, काँग्रेसचे असतील, भाजपाचे असतील किंवा इतर कोणत्या पक्षाचे असतील, ह्या जमीन मालकांना त्या ठिकाणी रिफायनरी हवीशी वाटते, कारण जमिनीच्या माध्यमातून त्यांना करोडो रुपयाचं मोबदला मिळणार आहे. तो एक त्यांचा व्यक्तिशः स्वार्थ म्हणा किंवा काही म्हणा तो असू शकतो, समजू शकतो. परंतु ते काही जणांच्या हितासाठी हजारो जणांचा बळी आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा नाही आहे. त्यामुळे काही जण दुखावले तरी चालतील, पण हजारो जण सुखावले पाहिजेत. बरोबर. या संदर्भात तुम्ही वैयक्तिक राजन साळवींशी संपर्क साधलाय का किंवा पक्षाकडून राजन साळवींना काही सांगण्यात आलंय का त्यांच्या या भूमिकेबाबत? मी आजच्या दिवसात माझा संपर्क झालेला नाही, पण मी आज संध्याकाळी पुन्हा राजापूरच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. राजन साळवींना सुद्धा संध्याकाळी भेट झाली तर त्यांना भेटून सांगणार आहे. पण पक्षाकडूनही त्यांना मला वाटतं योग्य ती निरोप दिला गेला असणार. दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात पुणे जिल्ह्यात बातमी अशी की नारायणगाव आणि नारायणवाडी परिसरात 3 महिन्यांपासून 2 बछड्यांसह एक मादी बिबट्या जी आहे ती वावरत होती आणि त्यांना अनेक पाळीव जनावरं आणि शेतकऱ्यांवर तिने हल्ला केला होता. म्हणून मादीला पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला, मात्र लावलेल्या पिंजऱ्यात तिचे बछडे अडकलेत. बछड्यांच्या विरहामुळे आक्रमक झालेल्या मादीला शांत करण्याकरता अखेर पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्यांना वन विभागाने पुन्हा सोडून द्यायचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मादी शांत झाली आणि आईला पाहताच बछडा तिच्या कुशीत विसावलाय. हिवरेतर्फे नारायणगाव इथल्या कळमजाई मळ्यात हा पिंजरा लावण्यात आला होता. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शेतकरी बाळू खोकराळे, संदीप वाया यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्याभोवती मादी फिरताना दिसली, म्हणून तातडीने वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मादी आक्रमक होण्याआधी त्या बछड्यांना मुक्त करण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत पाहायला मिळते. अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय. धांदरफळ गावात भरवस्तीत बिबटे दिसून आलेले आहेत. गडोरे गावात बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली होती आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. गावठाण हद्दीत बिबटे वावरत असल्यानं त्यांना जिरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.